मंडळी, आपल्याला उंदिओ करायचा आहे. त्याला लागणारी भाजी दाखवून घेत आहे पहिले मी तुम्हाला सर्व, आणि मग काय काय आहे ते सांगणार आहे. आता तुम्हाला भाजी सांगून घेते. हे पावटे आणि तुरीचे दाणे आहेत, हे वाफवून घेतले आहेत. हे सुरण घेतलं आहे, हे एवढे तुकडे करायचे. हे पण चिंचेच्या पाण्यात वाफवून घ्यायचं. ही ओली लसूण आहे, नारळ, ओला नारळ आहे, पुदिना आहे, हे केळं, कच्चं केळं आहे आणि रताळं आहे. हे सगळं पाण्यात ठेवलं आहे. ही वांगी आहेत, वांगी अजून चिरायची आहेत. ही कोथिंबीर आहे. हे आलं लसूण आणि लाल मिरची पेस्ट आहे. हिरवी मिरची आहे. छोटे बटाटे, मोठे बटाटे. हा घेवडा आहे. 2 प्रकारचे घेवडे ह्याच्यात घेतले आहेत. आणि हे कंद आहे. हे कंदही वाफवून घेतलं आहे. चिंच दिसते तुम्हाला ह्याच्यात. चिंचेमध्ये वाफवून घ्यायचं कारण हे खाजरं असतं म्हणून. आता ह्याला लागणारं तेल आणि मसाला तुम्हाला भाजी करताना मी दाखवते. अशी असते ही उंदिओची भाजी. आपण झटपट होणारा उंदिओ बघणार आहोत. आता आपण कृतीला सुरुवात करायची आहे. उंदिओ करत आहोत, पण आता आपण त्याच्या भाज्या तळून घेणार आहोत. पहिले सुरण आणि हे कंद दोन्ही भाज्या मी तळून घेते. हे दोन्ही चिंचेमध्ये मी शिजवून घेतलं आहे. तेल तापायला ठेवलं आहे. उंदिओच्या सर्व भाज्या तळून घ्यायच्या. चिंच दिसली तर आपण काढून टाकायची. ह्याच्यात थोडी चिंच गेली आहे, चालते तरी पण ती. आपल्या भाज्या तळून होत आहेत मंडळी. तिथपर्यंत आपण हे नारळाची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ही आपल्याला 2दा करून घ्यावी लागेल. आपण 3 नारळ घेतले आहे. आता ह्याच्यात नारळ घालून घेतला आहे, पुदिना घातला आहे. अंदाजाने तुमच्या मिरच्या घालायच्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत. लसूण घातली आहे ओली. आणि कोथिंबीर घातली आहे. आता ह्याच्यात मीठ घालून आपण हे फिरवून घेऊया. आता ही ग्रेव्ही आपल्याला भरपूर करायची. ही ग्रेव्ही म्हणजे उंदिओला खरी चव या ग्रेव्हीचीच असते. ही ग्रेव्हीच चांगली व्हायला पाहिजे. आता मी हा मिक्सर लावून घेते, तुम्हाला ग्रेव्ही दाखव. मंडळी, आपलं सुरण आणि कंद तळून झालं आहे. पण हे कंद आणि सुरण ह्याच्यात पाणी अजिबात नाही आहे. मी पंख्याखाली हे तुकडे असे वाळवून घेतले आहेत. पाण्याचं प्रमाण या भाजीला नको आहे आपल्याला. पाणी घालणार आहोत आपण गरम करून, ते पण अगदी थोडंसं लागल्यास. ही सगळी संपूर्ण भाजी तेलामधली असते, तेव्हा हे असं कोरडं दिसलं पाहिजे. तुम्ही चिंचेमध्ये हे वाफवून का घ्यायचं, ते हे खाजरं असतं म्हणून हे आपण वाफवून घ्यायचं. पण तरी फडक्यावर पसरून ठेवायचं पंख्याखाली आणि मगच तळायचं आहे. आता आपण हे तळून घेतो आहे. हे बघा मंडळी, केळं आणि रताळं हे सुद्धा एकदम कोरडं ठणठणीत केलेलं आहे. हे पाण्यात ठेवलेलं होतं चिरून. पाण्यात मीठ घालायचं आणि चिरून ठेवायचं, त्यामुळे हे स्वच्छ राहिलं आहे चांगलं. केळं नाही तर एव्हाना इथून काळं पडलं असतं. पण पाणी काढून टाकून फडक्यावर पंख्याखाली हे बघा, हे पण मी वाळवून घेतलं आहे. आता सुरण आणि कंद तळून झालं आहे. आता आपण ह्या 2 गोष्टी तळून घेऊया. हे बघा मंडळी, अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झाली आहे. ही 2दा काढून घेतली आहे, मी 3ऱ्यांदा काढून घेत आहे. आता ह्याच्यात फक्त आलं घालत आहे. आलं तुमच्या अंदाजाने घाला. तुम्हाला आल्याने भाजी तिखट होते, जसं तिखट हवी असेल तर आलं जास्ती घाला. एवढं जिरं घालून घेतलं आहे. थोडासाच पुदिना आता ह्याच्यात घातला आहे. ह्याच्यात कोथिंबीर जास्ती घातली आहे. हे मेन वाटण कसं असतंय, ओला नारळ, कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि आलं आणि लसूण. ओली लसूण, आपली साधी लसूण नाही आहे, लसणाची पात आहे.
आता हे तिसऱ्यांदा वाटून घ्यायचं आहे. मग आपली ग्रेव्ही झाली. ही सुद्धा कमी पडली तर आपण वरून घालू शकतो, पण ही कमी पडणार नाही, ही बरोबर होईल. 3 नारळ घ्यायचे. आता ही माझी ऑर्डरची भाजी आहे. साधारण ही 8 किलो भाजी होईल, 7-8 किलो भाजी होईल ही. आता मी अंदाज तुम्हाला नंतर सांगते कसा तो. ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेते. परत हे एकत्र करून घेते. मग सर्व ग्रेव्ही एकत्र करायची, कारण आपण वेगवेगळं घातलेलं आहे. लसूणीचं प्रमाण कमी जास्ती होऊ शकतो, कोथिंबिरीचं होऊ शकतो, म्हणून मोठ्या भांड्यात ग्रेव्ही काढायची, संपूर्ण चमच्याने एकसारखी करायची. अशा प्रकारे आपली उंदियोची भाजी ही तळून झालेली आहे. कंद, सुरण हे सगळं एकत्र आहे. ह्याच्यात घेवडा आहे, हे दाणे आहेत, वांगी आहेत, खाली बटाटे आहेत, आणि शिवाय काय उरलेली भाजी आहे, कंद आणि रताळं, सुरण ते आहे. आणि हा आपण मसाला करून घेतला. ओला नारळ, कोथिंबीर, ओली लसूण, आलं थोडंसं, मीठ, जिरं, हा असा मसाला करून घ्यायचा. ह्या मसाल्याची चव ह्या भाजीला महत्त्वाची आहे, तेव्हा हा चांगला झाला पाहिजे. हा चांगला झाला तर तुमचा उंदियो खूपच छान होईल. आता हा असा कढईभर मसाला मी केला आहे. हा भरपूर करायचा. 3 नारळाचा हा आहे. माझी ही ऑर्डरची भाजी 7 किलो साधारण आहे. आता आपण कृती करायची आहे. पुदिन्याची पानं घेतली आहेत. ही लाल मिरची, आलं आणि लसूण आपली साधी अशी थोडीशी मी घालणार आहे. त्याला मीठ घेतलं आहे. गूळ लागतो या भाजीला. ओवा आहे, मसाल्याचा डबा आहे, आणि आपण तेल तापत ठेवलं आहे. पहिला ओवा घालायचा आहे. या भाजीला फोडणी म्हणजे पहिला ओवा घालायचा, मग जिरं घालायचं, हिंग थोडं घालायचा. मी साधारण 2 चमचे ओवा घातला आहे. गॅस मोठा ठेवला आहे. आता जिरं घातलं आहे. मोहरी घालायची नाही हिला. मोहरी, कढीपत्ता हे या भाजीला नसतोय. फक्त तेलात ओवा आणि जिरं जळलं नाही पाहिजे, एवढं ध्यान ठेवा. आता हे मोहरी टाकली असेल तर आपल्याला तडतड आवाज येतो. आपल्याला आता हा आवाज येणार नाही. हिंग एवढा चमचाभर घातला आहे. हळद घातली आहे. थोडीशी पुदिन्याची पानं घातली आहे. आणि हा मसाला घातला आहे. ही आपली साधी लसूण, आलं आणि लाल मिरची असं मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते. साधारण 4 दिवसासाठी बनवायचं. जास्ती बनवू नका, जास्ती ते राहत नाही, कारण पाणी घालून आपल्याला ते बारीक करायचं असतं. आता आपली उंदियो करायला सुरुवात झालेली आहे. आता देवाचं नाव घेऊन आपण चालू केलेलं आहे उंदियो. आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची. ओल्या नारळाची ग्रेव्ही. गॅस मोठाच ठेवला आहे, बारीक केलेला नाही. आता आम्ही 2दा करणार आहे, कारण एकदा मला होणार नाही. 2 दिवस या कढईमध्ये एवढा होणार नाही. आता ही चांगली फ्राय करायची. याला तेल सुटलं पाहिजे. मग मीठ आणि गूळ ह्याच्यातच घालायचं आहे, आणि मग भाज्या घालायच्या थोड्या थोड्या, की आपला उंदियो तयार. हे बघा मंडळी, हा मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता आपण ह्याच्यात कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे. जिरा पावडर घालून घ्यायची आहे. जिरा पावडर जास्ती घालू नका, मग कडवट होतो उंदियो तुमचा. धना पावडर घालायची आहे. हे साधारण 3-3 चमचेच घालून घ्यायचं.
तुम्हाला जर वाटल्यास चव बघायची हवी असेल तर मग अजून तुम्ही घालू शकता. हा उंदिओ मसाला आहे, हा बाजारात मिळतो, पण हा जास्ती मी घालणार नाही कारण ह्यानी रंग काळा येतो. गरम मसाला घालणार आहे. या भाजीचा रंग हिरवा राहायला पाहिजे. गरम मसाला कुठल्याही कंपनीचा घाला, बाजारात जो मिळतो. मी विकतच आणला आहे, घरी बनवलेला संपलेला आहे त्यामुळे घरी नाही आहे. गरम मसाला 3 चमचे, धना जिरा पावडर 3 चमचे, उंदिओ मसाला 2 चमचे. आता हे फ्राय करायचं छान. आता ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. मीठ आता एवढ्या मोठ्या भाजीला हातानेच घालायचं, चमच्याने जमणार नाही. आपण मगाशी भाज्या तळून घेतल्या तेव्हा मी भाज्यांवर पण थोडं थोडं मीठ घालून ठेवलं आहे, म्हणजे त्यांना मीठ लागतं भाजीला. त्या भाज्या सर्व तळून घ्यायच्या. साधारण अर्ध वाटी मीठ मी याला घातलं आहे, छोटी वाटी, मोठी नाही. आता मीठ घातल्यानंतर तुम्हाला इथे मला तरी सुवास चालू झाला यायला. मीठ घातल्यावर पदार्थाचा सुवास जो आहे, मूळचा वास जो आहे तो आपल्याला येतो. मीठ घातलं समजा नाही तुम्ही तर तो तुम्हाला येणारच नाही. आता या मसाल्याचा सुवास एकदम छान सुटला आहे, तरी हे अजून फ्राय व्हायला पाहिजे. ह्याच्यात गूळ घालून घेणार आहे. हा गुळाचा खडा एवढा घातला आहे. गूळ अंदाजाने घालायचा आपापल्या, जास्ती गोड भाजी करायची नाही आहे. आता हा गूळ विरघळू दे, तोपर्यंत हा मसाला पण छान फ्राय होईल. आणि मग मी भाजी घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण भाजी आपल्याला 2दा करायची आहे. त्यामुळे आता मला भाजी ती व्यवस्थित घालावी लागेल, कारण सगळी भाजी एकदम घालून चालणार नाही आहे, थोडी थोडी घालायला लागेल. मंडळी, आता हा मसाला परतून झाला आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी मी आमचूर पावडर टाकणार आहे, कारण चिंचेचा कोळ घालणार नाही, कारण पाण्याचा संबंध आपल्याला नको आहे म्हणून. अर्धा चमचासुद्धा मी घातली नाही, पाव चमचा आमचूर पावडर घातली. हे गट्टे आपण काल बनवून घेतले आहेत. मेथीचे गट्टे तर ह्याला लागतातच. आता मी ह्याच्यात भाजी घालून घेते. गूळ विरघळलेला आहे आणि पाणी घालायचंच असल्यास पाणी गरम करायचं आणि मग घालायचं. साधं पाणी ह्याच्यात घालायचं नाही. मग हा मसाला मस्त फ्राय झाला आहे. इथे मला छान सुवास येतो आहे. फोडणीमध्ये ओवा घालायला विसरू नका. ओवा फार महत्त्वाचा आहे. ओव्याने त्याला छान चव येते. पुदिन्याची पानं घालायची आणि मेन वाटण. आता आपण भाज्या घालून घेऊया. हे बघा मंडळी, ह्याच्यात मी सर्व भाज्या घालून घेतल्या आहेत. भाजी घालून वर ढवळायची, म्हणजे मग तुटत नाही आपली भाजी. आणि इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं. लागल्यास मी पाणी घालणार आहे थोडंसं, पण गरम उकळलेलं पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. गॅस मोठा केला आहे. आता ह्याच्यात मेथीचे गट्टे घालून घेऊया. आता उंदिओ आपला पूर्ण झाला. आता या गट्ट्यामध्ये या भाजीचा रस मस्त जातो आणि मग ती भाजी चांगली लागते. तर हे मी थोडंसं पाणी घालणार आहे, गरम केलेलं पाणी थोडंसंच घालणार आहे. गार पाणी घालू नका आणि भाजी घालून वर उचला की मग ती बरोबर होते. अशा प्रकारे हा आपला उंदिओ तयार झाला आहे. अजून हा 10 मिनटं गॅसवर राहू दे, कारण आपण आता ह्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे.
कारण तेल थोडंसं प्रमाण कमी घातलं आहे मी. तेल भरपूर घातलं तर पाणी अजिबात लागत नाही. आता जास्ती ढवळणार नाही, बारीक गॅस करून जरा मध्यम गॅसवर ठेवून देते. असा हा उंदीव आपला तयार झाला आहे. अशा प्रकारे मंडळी हा आपला उंदीव तयार झाला आहे. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली भेट पुढल्या व्हिडिओत होणार.